आता आपण या ठिकाणी रोमानिया आणि बल्गेरिया हे शेजेन क्षेत्रात अंशतः सामील झालेले आहेत. ओके, शेजेन क्षेत्रात सामील होण्यासाठी अनेक वर्षाच्या वाटाघाटीनंतर आता दोन्ही देशातून हवाई किंवा समुद्रमार्गे होणाऱ्या प्रवाशांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. शेजेन क्षेत्राची स्थापना 1985 मध्ये झालेली आहे. बल्गेरिया आणि रोमानियाच्या प्रवेशापूर्वी 27 युरोपियन युनियन सदस्य देशापैकी 23 देशांचा समावेश होता. बल्गेरिया आणि रोमानिया 2007 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सामील झाले होते. म्हणजे असं विचारू शकता, शेजेन क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश झालेला आहे? रोमानिया आणि बल्गेरिया असा प्रश्न विचारू शकतात. ओके, नेक्स्ट बघा आता शेजेन क्षेत्र काय आहे? 85च्या शेजेन करारानुसार या करारावर सही करणाऱ्या नागरिकांना एकमेकाच्या देशात पासपोर्ट शिवाय प्रवास करण्यास परवानगी आहे. 1985च्या शेजेन करारानुसार या करारावर सही करणाऱ्या नागरिकांना एकमेकाच्या देशामध्ये पासपोर्ट शिवाय प्रवास करण्यास परवानगी आहे. या करारावर सही करणाऱ्या नागरिकांना एकमेकांच्या देशात पासपोर्ट शिवाय प्रवास करण्यास परवानगी आहे. या भागात लोक मुक्तपणे आणि सहजतेने देशात प्रवास करू शकतात. जेव्हा ते एका देशातून दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांना तपासण्या नियंत्रणामधून जावे लागत नाही. ठीक आहे. बाकी काही आयर्लंड आणि सायप्रस हे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत, परंतु शेजेनचे नाहीत, लक्षात ठेवा. नॉर्वे, स्वित्झर्लंड, आइसलँड, लिचेनस्टाईन हे 4 देश शेजेनचे सदस्य आहेत, परंतु युरोपियन युनियनचे नाहीत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये भारत 93व्या क्रमांकावर आहे. बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2023च्या भ्रष्टाचार निर्देशांक करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत 180 देशापैकी 93व्या क्रमांकावर आहे. भारत किती रे? 93 क्रमांकावर भ्रष्टाचाराच्या निर्देशांकामध्ये. अव्वल देश कोणता आहे? डेन्मार्क आहे, 90 गुण, आणि फिनलँड, त्यानंतर न्यूझीलँड. ओके, आणि तळातील देश सोमालिया आहे. म्हणजे भारताचे शेजारील अफगाणिस्तान आणि म्यानमार 162 क्रमांकावर आहे, बांगलादेश 149, पाकिस्तान 133, श्रीलंका 115, नेपाळ 108, मालदीव 93 आणि चीन 76, भूतान 68. पण काय रे बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे, या निर्देशांकामध्ये 180 देशांचं काढण्यात आलं, त्यामध्ये भारत कितवा आहे? 93 आहे. कधी हे लक्षात ठेवाल? जानेवारी 2024 मध्ये. पण 23च्या अहवालामध्ये भारत कितवा आहे? 93 आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि टॉपचं कोणतं आहे? डेन्मार्क, आणि दुसरा फिनलँड. पहिला डेन्मार्क लक्षात ठेवा, हे एक आणि हे एक. ओके, आणि शेवटचा कोणता? सोमालिया. 1, 2, 3 ह्याच गोष्टी लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 12 ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे शेपिंग द फ्युचर गव्हर्नमेंट्स या संकल्पनेअंतर्गत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 आयोजित करण्यात आली. तुर्की, भारत आणि कतार हे या परिषदेचे सन्माननीय पाहुणे होते. शाहरुख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी या परिषदेत भाग घेतला होता. ठीक आहे, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये. या परिषदेत दुबईने जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा करार केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा, ASEAN इंडियन ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट कुठं रे? 3री आवृत्तीची नवी दिल्लीला पार पडली. ठीक आहे, काय एवढं विशेष नाही. पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प कुठं आहे विचारू शकतात बरं का. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प कुठं आहे? नेपाळ आणि भारत यांच्यात 6480 मेगावॉट क्षमतेच्या पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्पाची प्रक्रियात्मक कामे पुढे नेण्यासाठी सामंजस्य झालेलं आहे. आणि हा पंचेश्वर बहुउद्देशीय जो प्रकल्प आहे महाकाली नदीवर विकसित होणार आहे. म्हणजे कुठल्या नदीवर आहे? महाकाली नदीवर. कोणत्या 2 देशादरम्यान आहे? नेपाळ, भारत. कोणता आहे? पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प. दॅट्स इट. चला, त्यानंतर 6वी क्वाड शिखर परिषद, क्वाड शिखर परिषद 2024 सप्टेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील डेलावेअर मधील विलिंग्डन आणि येथे क्वाड शिखर परिषद पार पडली. कुठं? अमेरिकेमध्ये. क्वाड म्हणजेच क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग होय. उद्देश ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका याच्यातील राजनैतिक भागीदारी इंडो पॅसिफिक प्रदेशात स्थिरता आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करणं आणि मुक्त, स्थिर, लवचिक वातावरणास प्रोत्साहन देणं. ठीक आहे, ते कुठं पार पडली एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही बघायचं. ओके, आणि याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं तर ठेवू शकता, बाकी काही विशेष असं काही नाही यामध्ये. मैत्री उपक्रमाची घोषणा. मैत्री
मेरीटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन इंडो पॅसिफिक असं मैत्री आहे. उद्दिष्ट काय? निरीक्षण सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी वाढवणे आणि प्रादेशिक कार्य बेकायदेशीर म्हणजे प्रादेशिक पाण्यात बेकायदेशीर क्रियाकलाप रोखणे. भारत 2025मध्ये मैत्री कार्यशाळेचे आयोजन करेल. ठीक आहे. क्वाड थिंक टँक फोरम 24 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिली क्वाड थिंक टँक फोरम पार पडलेली आहे. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी क्वाड स्टेम फेलोशिपचे दुसरे चक्र आसियान सदस्य देशांसाठी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. क्वाड फेलोशिप हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या सरकारचा एक उपक्रम आहे. अमेरिकेत क्वाड कायदा मंजूर. अमेरिकेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्ट्रेथनिंग द क्वाड कायदा मंजूर केला आहे. कोणी केला विचारू शकतात. हा कायदा इंडो पॅसिफिकमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्य वाढवण्यावर प्रयत्न करतो. एवढं काय असं विशेष महत्त्वाचं नाही बघा. ओके. त्यानंतर क्वाडबद्दल कार्य कॉन्टिनेंटल सिक्युरिटी डायलॉग स्थापना 2007 मध्ये झालेली आहे. 2017 पुनर्रचना करण्यात आली. प्रकार आंतरसरकारी सुरक्षा मंच आहे. सदस्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान आहे. क्वाडमध्ये भारत पण आहे, लक्षात ठेवा बरं का. क्वाड प्लसमध्ये म्हणला तर क्वाड देश आणि प्लस न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम आहे. GDPमध्ये यांचा वाटा 34.7% आहे. ओके. बघा आता ग्लोबल इनिशिएटिव्ह GIDH म्हणजेच कार्य उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. तर बघा काय अर्थ होतो त्याचा. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ सार्वजनिक शुभारंभ केला आहे जागतिक आरोग्य संघटनेनं. देशामधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादने शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. ठीक आहे. काय एवढं विशेष महत्त्वाचं नाही. ठीक आहे. चला त्यानंतर बघा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये आता ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. महत्त्वाचं आहे. ओके. मी जिथं महत्त्वाचं आहे म्हणतो त्या ठिकाणी महत्त्व द्या रे बाबा. ओके. बघा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोझिकोड आणि ग्वालेरचा समावेश झालेला आहे. कशामध्ये? युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये 31 ऑक्टोबर 2023च्या जागतिक शहर दिनानिमित्त युनेस्कोने केरळमधील कोझिकोड व मध्य प्रदेशातील ग्वालेर, केरळमधलं कोणतं आहे? कोझिकोड असेल आणि मध्य प्रदेशमधलं ग्वालेर या शहराचा समावेश क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये झालेला आहे. कोझिकोडचा समावेश साहित्याचं शहर, सिटी ऑफ लिटरेचर म्हणून, तर ग्वालेर समावेश कार्य संगीताचं शहर म्हणून झालेलं आहे. लक्षात ठेवा बरं का. हे दोन्ही पण कार्य महत्त्वाचे पॉईंट आहेत. कोझिकोड हे युनेस्कोद्वारे साहित्याच्या शहर हे प्रतिष्ठित पदवी प्राप्त करणारे भारतातले पहिले शहर ठरलेले आहे. ग्वालेर युनेस्कोद्वारे संगीताचे शहर दर्जा मिळवणारे ग्वालेर हे तृतीय शहर ठरले आहे. या आधी कार्य वाराणसी आणि चेन्नई यांना काय मिळालेलं आहे रे? संगीताचे शहर म्हणून कार्य दर्जा मिळालेला आहे. ओके. वाराणसी आणि चेन्नई यानंतर ग्वालेर हे तिसरं आहे. पण कोझिकोड जे आहे युनेस्कोद्वारे साहित्याचं शहर मिळणारं भारतातलं पहिलं शहर आहे. ओके. हे महत्त्वाचं आहे. एवढं आता जिथं महत्त्वाचं म्हणतो ना त्याला थोडंसं जास्त भर द्यायचं. ओके. त्याला थोडंसं डबल बघितलं तरी चालेल. पण बाकीचं मात्र काय एकदम आता मला काही गोष्टी काय आहेत की कशावर येतो हे निश्चित सांगता येत नाही. पण 90% मी ज्या ठिकाणी बोलतो ना त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. ओके. 10% कुठेही विचारू शकतात. असं नाही की बाबा विचारणार नाहीत. पण किमान जिथं मी भर द्या म्हणतो ना तिथं जास्त भर द्यायचा प्रयत्न करा. ओके. बाकी काही असं विशेष नाही. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समाविष्ट भारतीय शहरं जयपूर आहे हस्तकला आणि लोककलेसाठी 2015साठी बघा. त्यानंतर वाराणसी संगीतमध्ये, चेन्नई संगीतमध्ये, मुंबई चित्रपटासाठी, हैदराबाद सुग्रास शास्त्रासाठी, हस्तकला आणि लोककलेसाठी श्रीनगर आहे, कोझिकोड साहित्यासाठी आहे, ग्वालेर संगीतासाठी आहे. ओके. संगीतासाठी हे 1, 2, 3 आहेत. ओके. आणि हस्तकला आणि लोककलेसाठी जयपूर आणि श्रीनगर आहे. ओके. चित्रपटासाठी एकच आहे आपलं मुंबई. बहुआयामी सुरक्षितता निर्देशांकाचं ओके बहुआयामी असुरक्षितता निर्देशांकाचे अनावरण संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने लहान बेट विकसनशील राज्यांना स्मॉल आयसलँड डेव्हलपिंग स्टेट्स कमी व्याजावर वित्तपुरवठा मिळवण्यात मदत करण्यासाठी बहुआयामी असुरक्षितता निर्देशांकाचं मल्टी व्हलनरबिलिटी इंडेक्स ऑगस्ट 2024 अनावरण केलेलं आहे. ओके. चला नेक्स्ट बघा आता बहुआयामी असुरक्षा निर्देशांक. ठीक आहे. याचं काही विशेष नाही. चला चे 2 मुख्य स्तंभ आहेत. कार्य स्ट्रक्चरल कार्य बघा संरचनात्मक असुरक्षा तर बघा संरचनात्मक लवचिकता स्ट्रक्चरल कार्य रिसायलन्स आणि कार्य स्ट्रक्चरल कार्य नॉरलॅबिलिटी. ओके. बघा स्ट्रक्चरल व्हलनरॅबिलिटी. ओके. स्ट्रक्चरल व्हलनरॅबिलिटी
आणि संरचनात्मक लवचिकता म्हणजे स्ट्रक्चरल कार्य रिसायलन्स. ओके, यातून देशाला असणारा प्रतिकूल बाह्य धक्के आणि तणाव धोका लक्षात येतो. आर्थिक असुरक्षा काही एवढं महत्त्वाचं नाही बघा. ओके, आणि संरचनात्मक आर्थिक लवचिकता देशाची पुनर्प्राप्ती करण्याची क्षमता मजबूत करणारे मूळ आर्थिक क्षमता आणि भांडवल काही एवढं महत्त्वाचं नाही. ठीक आहे. तृतीय व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2024. ओके, तृतीय म्हणजे तिसरा व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट भारताने 17 ऑगस्ट 2024 रोजी शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ या व्यापक संकल्पनेसह तृतीय व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटचं काय आयोजन आभासी पद्धतीने केलेलं आहे. तृतीय कार्य जो काय व्हॉइसमध्ये 123 देशांनी भाग घेतलेला आहे. ओके, याला हॉक्स म्हणा. ओके, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट यात 123 देशांनी भाग घेतला आहे. मात्र चीन आणि पाकिस्ताननं निमंत्रित करण्यात आले नव्हते यामध्ये. आणि या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट हा भारताच्या नेतृत्वाखालील एक नवीन आणि अद्वितीय उपक्रम आहे. ग्लोबल साऊथ देशांना एकत्र आणणे आणि त्यांना आपला दृष्टिकोन आणि प्राधान्य समान व्यासपीठावर सामायिक करणे हे उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. तृतीय ग्लोबल डेव्हलपमेंट कार्य बघा, पंतप्रधान मोदींनी 4 घटकांना समावेश असलेल्या सर्वसमावेशक ग्लोबल डेव्हलपमेंट कार्य कॉम्पॅक्टसाठी प्रस्ताव मांडलाय. कोणकोणते 4 घटक? विकासासाठी व्यापार, शाश्वत वाढीसाठी क्षमता निर्मिती, तंत्रज्ञान सामायिकरण, प्रकल्प विशिष्ट सवलतीत वित्त आणि अनुदान. ठीक आहे. ग्लोबल साऊथ कार्य ग्लोबल साऊथ हा शब्द प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात असलेल्या देशांना किंवा प्रदेशाच्या समूहाला सूचित करतो, जे ग्लोबल नॉर्थच्या तुलनेत कमी उत्पन्न पातळी, कमी औद्योगिकरण आणि भिन्न सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानाद्वारे दर्शवले जाते. कार्य उत्तर गोलार्धात अधिक आर्थिकदृष्ट्या विकसित देशांना अनेकदा ग्लोबल नॉर्थ असं म्हणतात. ग्लोबल साऊथमध्ये आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. ग्लोबल साऊथमध्ये समावेश असलेले अनेक देश उत्तर गोलार्धात आहेत. ठीक आहे. पहिली व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट कुठं पार पडली रे बाबा? आभासी पद्धतीनं भारतामध्ये. ओके, आणि भारताने आभासी पद्धतीनं द्वितीय व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट देखील कार्य आयोजित केली होती. कामाच्या ठिकाणी मूलभूत तत्त्वे आणि अधिकार प्रकल्प, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी संयुक्तपणे कामाच्या ठिकाणी मूलभूत तत्त्वे आणि अधिकार नावाचा प्रकल्प ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केला. हा प्रकल्प जागरूकता निर्माण करण्याचा आणि सर्वोत्तम कामगार मानकांबद्दल तांत्रिक माहिती आणि ज्ञान समाविष्ट करण्यात मदत करेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना बघा विचारू शकतात याबद्दल. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी आहे ILO ही संयुक्त राष्ट्राची एजन्सी आहे, जिचं कार्य आंतरराष्ट्रीय कामगार मानके ठरवून सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रगत करणे आहे. संयुक्त राष्ट्राची एकमेव संघटना जिची रचना त्रिदलीय आहे, म्हणजे सरकार, कामगार आणि मालक. सदस्य देश 187 आहेत. 1969 मध्ये ILOला नोबेल पारितोषिक मिळालं बघा, 1969ला. आणि वर्तमान महासंचालक कोण आहे? गिल्बर्ट होंगबो. पहिले महासंचालक अल्बर्ट थॉमस. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आणि स्थापना 11 एप्रिल 1919 रोजी. विचारू शकतात. ओके, याच्यावर. आणि कुठं आहे हेडक्वार्टर वगैरे माहीत पाहिजे. पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा. पंतप्रधान मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनचा दौरा केलाय. 1991 मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर युक्रेनला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. लक्षात ठेवा. रेल फोर्स 1 आणि आयर्न डिप्लोमसी. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियन आक्रमणानंतर युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी रेल फोर्स 1 या ट्रेनने युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले. बघा, हवाई अड्डा बंद पडल्यामुळं रेल फोर्स 1 या ट्रेननं युक्रेनची राजधानी या ठिकाणी गेले. ते रेल फोर्स 1 या युक्रेनच्या आयर्न डिप्लोमसी या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आयर्न डिप्लोमसी म्हणजे 2022 मध्ये युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून पोलंडमधून युक्रेनकडे रेल्वेद्वारे जागतिक नेत्यांची वाहतूक करणे हा आयर्न डिप्लोमसी आहे. आयर्न डिप्लोमसी विचारू शकतात बरं का, कारण हे चर्चेत मुद्दा आहे बघा युक्रेनचा. त्यामुळं आयर्न डिप्लोमसी म्हणजे काय किंवा रेल फोर्स 1 काय आहे असा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, तर दौऱ्यातील ठळक मुद्दे म्हणजे युक्रेनच्या 4 भीष्म क्यूब्स भेट दिली. ठीक आहे, काय एवढं महत्त्वाचं नाही. हिंसा आणि छळवणूक करार 2019. फिलिपाईन्स हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने घोषित केल्यानुसार हिंसा आणि छळवणूक करार 2019ला म्हणतात येणारा पहिला आशियाई देश ठरलाय. विचारू शकतात. आता हे पहिला असलं की असं विचारतात बरं का. फिलिपाईन्स हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने घोषित केल्यानुसार हिंसा आणि छळवणूक करार 2019ला व्हायलन्स अँड
हरासमेंट कन्व्हेन्शन याला मान्यता देणारा पहिला आशियाई देश ठरलेला आहे. हा करार जागतिक स्तरावर सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचे वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने, म्हणजे पहिला कोणता हेच महत्त्वाचं, यावर एवढंच प्रश्न विचारले. या कराराला स्वीकारून फिलिपाईन्स कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक विरुद्ध भूमिका घेणाऱ्या जगातील इतर 37 राष्ट्रांमध्ये सामील झालेला आहे. दुबईमध्ये भारत मार्टची पायाभरणी. भारतातील सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAEचे उपाध्यक्ष शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबईमधील जेबेल अली मुक्त व्यापार क्षेत्र येथे भारत मार्टची पायाभरणी केली आहे. भारत मार्ट हा दुबई स्थित बहुराष्ट्रीय कंपनी DP वर्ल्ड आणि भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे. अबुधाबी येथील मंदिराचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. संयुक्त अरब अमिराती राजधानी अबुधाबीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या दगडी हिंदू मंदिराचं 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्य. पहिल्या दगडी हिंदू मंदिराचं बरं का. अबुधाबीमध्ये बोचा सनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचं हे मंदिर बांधलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा, अंगोला सोडणार ओपेकचं सदस्यत्व. अंगोलाने 1 जानेवारी 2024 पासून, म्हणजे कोणता देश हा ओपेक सदस्यत्व सोडणार आहे असं विचारतील. बघा, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचे सदस्यत्व सोडणार असल्याची घोषणा केली. यापूर्वी 2016 मध्ये इंडोनेशियाने, 2019 मध्ये कतारने, 2020 मध्ये इक्वेडोरने ओपेकचं सदस्यत्व सोडलेलं आहे. म्हणजे ओपेकचं सदस्यत्व कोणी सोडले विचारू शकतात. सध्या कोण सोडले? मग अंगोलानं सोडलेलं आहे. 2007 मध्ये अंगोला हा ओपेकचा सदस्य झाला होता. आता बघा, ओपेकबद्दल, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज प्रादेशिक संघटना नसून तेल उत्पादक देशांची आर्थिक सहकार्य संघटना आहे. उद्दिष्ट तेल धोरण एकात्मिक करणं. ओपेकची स्थापना इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 संस्थापक सदस्यांनी बगदाद येथे स्थापन केले. कुठं? बगदाद येथे स्थापन केले. कोणी स्थापन केले विचारू शकतात. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. 1960 मध्ये स्थापनेवेळी मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येत होतं. मात्र 1965 पासून मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. ओके. सदस्य 12 आहेत. सदस्य देश लक्षात ठेवू शकता. अल्जेरिया, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कॉंगो गणराज्य, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला. सदस्यत्व मिळण्यासाठी संबंधित देश हा निर्यातदार हवा व 3/4 सदस्यांनी त्यांच्या समावेशाला संमती दिली पाहिजे. IIT दिल्लीचे अबुधाबीमध्ये कॅम्पस. कुठं? एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही हेडलाईन्स. टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोवा यांना अटक. टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे, आता टेलिग्राम आपण यूज करतो ते म्हणतोय, टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक, टेलिग्रामचे संस्थापक जे आहेत पावेल दुरोहो. मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोहो यांना 24 ऑगस्ट 2024 रोजी फ्रान्सच्या बार्गेट विमानतळावरून अटक केली. म्हणजे कोणी केलं विचारतील? फ्रान्सच्या बार्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली. अंमली पदार्थाची तस्करी, मुलांची लैंगिक सामग्री आणि फसवणूक यावर कायद्याची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप टेलिग्राम ॲपवर आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पावेल दुरोहो यांचा जन्म रशियात झालाय. त्यांच्याकडे फ्रान्स आणि UAEचे दुहेरी नागरिकत्व आहे. 2013 मध्ये भावाच्या मदतीने त्यांनी टेलिग्राम सुरू केले. 2018 मध्ये रशियामध्ये टेलिग्राम ॲपवर बंदी घालण्यात आली होती, परंतु 2021 मध्ये ती बंदी मागे घेण्यात आली. आता काय रे बघा, टेलिग्राम आपल्याकडे तर लय वापरतो आपण टेलिग्राम, बरोबर ना रे? ओके. मोठ्या प्रमाणात आपण वापरतो. सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती जपानच्या टोमिको इटोका यांना देण्यात आलेला आहे. बघा, सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती म्हणजे 116 वर्ष. बघा, आणि ऑस्ट्रेलियाने 12 ऑगस्ट 2024 रोजी अमेरिका आणि ब्रिटनसोबत आण्विक गुपिते आणि सामग्रीचं देवाणघेवाण करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. आणि आयुकस ही ऑस्ट्रेलिया, बघा हे AU, ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, बघा लक्षात ठेवा, आयुकस. ओके. ऑस्ट्रेलिया, UK म्हणजे युनायटेड नेशन्स आणि US म्हणजे अमेरिका यांच्यातील त्रिपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी करार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राईट टू डिस्कनेक्ट नियम लागू केलेत. एक महत्त्वपूर्ण कामगार सुधारणा म्हणून ऑस्ट्रेलियाने ऑगस्ट 2024 मध्ये राईट टू डिस्कनेक्ट
नियम कोणत्या देशामध्ये लागू केले असं विचारू शकतात. मग राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे नियमित कामाच्या वेळेनंतर कामापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मोकळीक म्हणजे डिस्कनेक्ट करण्याचा कायदेशीर अधिकार देखील आता कामगाराला देण्यात आला. कुठल्या देशामध्ये देण्यात आला असं विचारू शकतात. तर कुठल्या? ऑस्ट्रेलियामध्ये. बेन गुरियन कालवा प्रकल्प हा एक 160 मैल लांब आणि समुद्र सपाटीवरील प्रस्तावित कालवा असून तो भूमध्य समुद्राला अकाबाच्या आखाताद्वारे तांबड्या समुद्राशी जोडेल. इजिप्तच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सुएज कालव्याला पर्याय तयार करण्याचं उद्दिष्ट या प्रकल्पाचं आहे. बेन गुरियन कालवा प्रकल्प वगैरे. इस्रायलचे संस्थापक जनक डेव्हिड बेन गुरियन यांचे नाव या प्रस्तावित प्रकल्पाला देण्यात आलेलं आहे. ओके, ठीक आहे. वर्ल्ड ऑफ द इयर 2023. वर्ल्ड ऑफ ब्रँड रॉट हा शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा या वर्षाचा शब्द आहे. म्हणजे वर्ल्ड ऑफ द इयर 2024 आहे. ब्रेन रॉट या शब्दाचा वापर 170 वर्षापूर्वी हेनरी डेव्हिड थोरोच्या वॉर्डन या पुस्तकात झाला होता. बटाट्याचे सडलेपण कमी करण्यासाठी समाज प्रयत्न करतो आहे, तर मेंदूचे सडलेलेपण कमी करण्यासाठी का प्रयत्न करत नाही? मेंदूचं सडलेपण सडलेपणा हा आजार तर जास्त पसरलेला आणि जीवघेणा आहे असे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं होतं. ठीक आहे, काय एवढं महत्त्वाचं नाही. डिक्शनरी. रीज म्हणजे रोमॅन्टिक किंवा लैंगिक जोडीदाराला आकर्षित करण्याची क्षमता. केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये बघा तर हॅल्युसिनेट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे खोटी माहिती तयार करणं. ठीक आहे. अपेक नेत्याची शिखर परिषद 2024 कुठं पार पडली रे? दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात पार पडलेली आहे. 23ची परिषद USA मध्ये, 22ची थायलंडमध्ये, 21ची न्यूझीलंडमध्ये पार पडली. अपेक एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आहे. सदस्य राष्ट्रांना मेंबर इकॉनॉमी असे म्हणतात कारण येथे राजकीय सदस्यत्व नसून आर्थिक सदस्यत्व मिळते. मुख्यालय सिंगापूरला आहे. स्थापनेवेळी 12 सदस्य होते. स्थापना 1951 झाली. सदस्य 21 आहे सध्या. भारताला सदस्यत्व आता नाही. ॲपेकचा भारत सदस्य नाही, लक्षात ठेवा बरं. ओके. 2011 पासून केवळ निरीक्षक आहे. ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया सदस्य आहेत. गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स पहिलाच देश आहे, विचारू शकतात. ओके. गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा देश कोणता विचारतील? फ्रान्स आहे. फ्रान्सच्या संसदेनं 8 मार्च 2024 रोजी गर्भपाताच्या अधिकाराच्या राज्यघटनेत समावेश करण्यास मंजुरी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मुहूर्तावर गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरलाय असं विचारू शकतात. कोणता देश आहे वगैरे. भारतातील परिस्थिती 1960च्या दशकापर्यंत भारतात गर्भपातास बंदी होती आणि त्याचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 312 नुसार तुरुंगवास किंवा दंड व्हायचा. शांतीलाल शहा समितीच्या शिफारशीनुसार गर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती MTP कायदा 1971 लागू करण्यात आलेला आहे सध्या. ओके. काही नाही, प्रॉब्लेम नाही. सायमन हॅरिस कार्य आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान. आयर्लंडच्या संसदेने बघा, आयर्लंड पाहिजे. ओके. बघा, आयर्लंडच्या संसदेने सायमन हॅरिस यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून एप्रिल 2024 मध्ये निवड केलेली आहे. आयर्लंडचे पंतप्रधानांना टीशॉक असे म्हणतात. 37 वर्षीय सायमन हॅरिस हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. आधीचे पंतप्रधान लिओ वराडकर यांची मार्च 2024 महिन्यामध्ये अचानकपणे राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा त्यांच्याच पक्षाचे सायमन हॅरिस यांनी घेतलेली आहे. वराडकर हे मूळचे सिंधुदुर्ग भारतीय मूळ होते, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गचे होते म्हणजे विशेष नाही ना रे, भारताचे असणारच आहेत. दोन्ही लिओ वराडकर आणि सायमन हॅरिस हे फाईन गॅल या राजकीय पक्षाचे नेते आहेत. लक्षात ठेवा. सायमन हॅरिस हे कार्य सगळ्यात तरुण कार्य आयर्लंडचे पंतप्रधान 37 वर्ष. ओके. जागतिक स्थलांतर अहवाल 2024 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन द्वारे मे 2024 मध्ये जागतिक स्थलांतर अहवाल 2024 वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 ने अनावरण करण्यात आलं. जागतिक स्थलांतर अहवाल हा कार्य म्हणजे कुठला? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनचा त्रैवार्षिक प्रसिद्ध होणारा प्रमुख अहवाल आहे. ठीक आहे, याचं काही असं महत्त्वाचं काहीच नाही बघा. आक्टॅनची ग्लोबल ट्रेड अपडेट बघू काय. मे 2024 मध्ये युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट आक्टॅनने आपला ग्लोबल ट्रेड अपडेट 2024 अहवाल जाहीर केला. या अहवालात अनेक तिमाहीत घसरणीचा सामना केल्यानंतर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार पुनरावृत्तीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. ठीक आहे, काही एवढं महत्त्वाचं नाही. आक्टॅनने त्यांच्या 60व्या वर्धापन दिनाच्या समारंभाला भाग म्हणून स्वतःचे नामांतर अधिकृतपणे UN ट्रेड अँड डेव्हलपमेंट असं केलेलं आहे. काय केले बघा रे बाबा, आक्टॅनचं नाव विचारू शकतात. GS मध्ये पण युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ही संस्था ही कार्य युनोची कार्य संयुक्त राष्ट्राची कायमस्वरूपी आंतरशासकीय संस्था आहे.
स्थापना 1964 मध्ये झालेली आहे याची. ओके, आक्टॅनची स्थापना कधी झाली रे? 1964 मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक, वित्त आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे विशेषतः विकसनशील देशांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. कार्य 4 कसे व्यापार आणि विकास, गुंतवणूक व उपक्रम, तंत्रज्ञान व नाविन्य, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि विकास धोरणे हे कार्य यांचं आक्टॅनचं कार्य 4 या क्षेत्रावर अवलंबून आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेने AI वरील कार्य ऐतिहासिक ठराव स्वीकारलेला आहे. बघा, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह वापराला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणारा ऐतिहासिक ठराव मार्च 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने कोणत्याही मतदानाविना स्वीकारलाय. युनायटेड स्टेट्सने हा ठराव पुरस्कृत केला होता. वेगाने विकसित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नियमनासाठी आमसभेनं प्रथमच कार्य ठराव संमत केलेला आहे. लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदीचा भूतान दौरा. ऑर्डर ऑफ द ड्यूक कार्य गॅल्फो. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्फो प्रदान केलाय. भारत भूतान द्विपक्षीय संबंध 68 मध्ये स्थापित झालेले आहेत. ओके, नॉर्मल लक्षात ठेवा. व्यापार वाणिज्याने काही नाही, ठीक आहे. कच्चा थिऊ बेट. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत श्रीलंकेच्या कच्चा थिऊ बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कच्चा थिऊ बेट पुन्हा चर्चेत आले. सन 1974 मध्ये कच्चा थिऊ बेट हा भारताचा भाग होता. हे बेट नेदुंतीव म्हणजे श्रीलंका आणि रामेश्वर भारत यामध्ये आहे. सन 1974 मध्ये भारत सरकार आणि श्रीलंका सरकारमध्ये करार झाल्यानंतर भारत सरकार कच्चा थिऊ बेट श्रीलंकेकडे सोपवलं. विचारू शकतात बरं का याच्याकडे, म्हणजे कच्चा थिऊ बेट कुठं आहे म्हणून विचारू शकतात. कोणत्या देशामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे असं विचारू शकतात. तर कुठं आहे मग कच्चा थिऊ बेट? कुठं आहे? श्रीलंकेत, म्हणजे श्रीलंकेकडे आहे. 74 मध्ये भारत सरकारनं काय केलं? श्रीलंका सरकारकडे सोपवलेलं आहे. युनायटेड अवेअर प्लॅटफॉर्म. भारताने संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी युनायटेड अवेअर प्लॅटफॉर्म नावाचा एक नवीन डेटाबेस सुरू केला आहे. ठीक आहे, याचं काही एवढं महत्त्वाचं नाही बघा. ठीक आहे. बीडीएस चळवळ सध्या सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षामुळे पुन्हा एकदा बहिष्कार, विनिवेश आणि निर्बंध चळवळ चर्चेत आली आहे. ही चळवळ इस्रायलच्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करते. कुठले? BDS. डॉक्टर नाही, BDS. ओके. गिरीश चंद्र मुर्मू यांची UN पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. महत्वाचं आहे, हे विचारू शकतात बघा. भारताचे सध्याचे गिरीश चंद्र मुर्मू, म्हणजे आता सध्या नाहीत ते, गिरीश चंद्र मुर्मू यांची 2024 साठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाह्य लेखा परीक्षकाच्या पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची नियुक्ती केली विचारू शकतात. ही निवड जागतिक लेखा परीक्षण प्रशासनात भारताच्या सहभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गिरीश चंद्र मुर्मू हे भारताचे 14वे नियंत्रक महालेखा परीक्षक होते. ओके. राहणीमानाच्या गुणवत्तेत हैदराबाद नंतर पुणे भारतात द्वितीय क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा रे बाबा. मर्सर या जागतिक सल्लागार संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023 नुसार भारतातील क्वालिटी ऑफ लाईफच्या बाबतीत हैदराबाद अव्वल स्थानी असून पुणे शहरानं द्वितीय स्थान पटकावलेलं आहे. या निर्देशांकामध्ये हैदराबाद 153 तर पुणे 154 आणि बेंगळूर 156 स्थानावर आहे. 2023च्या निर्देशांकानुसार जागतिक क्रमवारीत व्हिएन्ना आणि झुरिच आणि व्हॅन्क्युअर ही 3 शहरं अनुक्रमे प्रथम द्वितीय, म्हणजे पहिला कोण आहे रे? व्हिएन्ना आहे ऑस्ट्रियामधला. तेवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. गुजरातच्या गरबा नृत्याला युनेस्कोची मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली. हे महत्वाचं आहे बघा. गुजरातच्या गरबा नृत्याला युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यता मिळाली. युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशननं डिसेंबर 2023 मध्ये बोत्सवाना येथे आयोजित आंतरशासकीय समितीच्या 18व्या सत्रा दरम्यान गुजरातच्या प्रतिष्ठित गरबा नृत्याला, कुठल्या गरबा नृत्य लक्षात ठेवा, हे गरबा नृत्य गरबा नृत्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असं दर्जा मिळालेला आहे. गरबा नृत्य प्रकार हा युनेस्कोच्या ICH यादीत स्थान मिळवणारा भारतातला 15वा सांस्कृतिक घटक आहे. यापूर्वी कलकत्त्याच्या दुर्गा पूजेला देखील 2021 मध्ये यादीत स्थान मिळालं होतं. विचारू शकतो बरं का, हे महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा
एखाद्या समुदायाच्या समूहाचा किंवा व्यक्तीच्या सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धती, प्रतिनिधित्व, अभिव्यक्ती, ज्ञान, कौशल्य आणि सांस्कृतिक स्थानांचा समावेश करणारी ही युनेस्कोची यादी आहे. कार्य कोणकोणते आहेत बघा. अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये रामलीला आहे, त्यानंतर वैदिक मंत्रोच्चाराची परंपरा, कुटियाट्टम, राममन, मेदियट्टू, काल्बेलिया आणि छाऊ नृत्य, लडाखचं बौद्ध जप, संकीर्तन, थातेरा, समुदायाची पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडी व शिल्प बनवण्याची कला. पंजाबमध्ये योग विचारलं बघा 16ला प्रश्न. ओके. नवरोज परंपरा, कुंभमेळा, मला वाटते कुंभमेळा विचारलाय 17ला. ओके. दुर्गा पूजा कोलकाता आणि गरबा नृत्य. ओके. आता 21 नंतर डायरेक्ट 23ला मिळालं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधावरील 6वी आंतरराष्ट्रीय परिषद कुठं पार पडली रे? एवढं लक्षात ठेवा की नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधावरील 6व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सदस्याद्वारे संबोधित केले. काय बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या हवामान कृती शिखर परिषदेत करण्यात आली होती. ओके. CDRची सुरुवात. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार भारत 159व्या स्थानावर आहे. पहिले एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. हेडलाईन निर्देशांकातील ठळक काही गरज नाही. कारण जगातला अव्वल देश नॉर्वे आहे, तळातला देश इरिस्ट्रिया आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला ब्राझीलचा नकार. चीनशी मजबूत आर्थिक संबंध असूनही ब्राझीलने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील न होण्याचा निर्णय नोव्हेंबर 2024 मध्ये घेतला. असा निर्णय घेणारं भारतानंतरचं द्वितीय ब्रिक्स राष्ट्र बनलेलं आहे. BRI मधून इटलीची माघार. डिसेंबर 2023 मध्ये चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून इटलीने माघार घेतली आहे. 2019 मध्ये BRI पुढाकारावर स्वाक्षरी करणारा इटली हा पहिला G7 देश ठरला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये फिलिपाईन या देशानेही BRI मधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला. बघा रे बाबा, भारत देखील BRI वर बहिष्कार टाकतो, कारण सर्वमहत्वाची चिंता आर्थिक चिंता, राजकीय चिंता आणि पर्यावरणीय चिंता आहे भारताला. बरोबर. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह काय आहे? सप्टेंबर 2013 मध्ये सुरू करण्यात आलेला BRI हा चीनचा धोरणात्मक उपक्रम आहे. उद्देश आशियाला आफ्रिका आणि युरोपशी जमीन आणि सागरी नेटवर्कद्वारे जोडणे, प्रादेशिक एकात्मता सुधारणे, व्यापार वाढवणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे यासाठी आहे. विकासाचे प्रमुख कॉरिडॉर्स वगैरे काही गरज नाही. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. चीनच्या शिनजियांग प्रदेशाला रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा पाईपलाईनच्या नेटवर्कद्वारे पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी जोडण्याचा हा चायना पाकिस्तानी इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. गेलेफ्यू स्मार्ट सिटी प्रकल्प. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भूतान आसाम सीमेवर 1000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रात एक भव्य आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची योजना डिसेंबर 2023 मध्ये जाहीर केली. गेलेफ्यू स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून संबोधला याला. ओके. हा प्रकल्प भारताच्या ईशान्य राज्याद्वारे दक्षिण आशियाला आग्नेय आशियाशी जोडण्याचा आर्थिक कॉरिडॉर ठरेल. आंतरराष्ट्रीय योग दिन 2023. आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 जो आहे, नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2023 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात 9व्या योग दिन कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. वसुंधैव कुटुंबकमसाठी योग. थीम काय होती? वसुंधैव कुटुंबकासाठी योग, असं लक्षात ठेवा. मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 69व्या सत्रात केलेल्या भाषणात योग दिनाची संकल्पना मांडली होती. 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला. कधी केला रे बाबा? लक्षात ठेवा, 21 जून 2015ला. गिनीज बुकमध्ये नोंद काय झाली? एकाच कार्यक्रमात सर्वाधिक देशाचे नागरिक सहभागी झाल्याबद्दल गिनीज बुक्स कार्यक्रमाची नोंद झाली. या कार्यक्रमात 135 देशाचे नागरिक सहभागी झाले होते योग दिनमध्ये. ओके. मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ. कशाची बाबा? नोबेल पुरस्कार विजेते अर्थज्ञ मोहम्मद युनूस यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशातील हंगामी सरकारच्या प्रमुख पदात शपथ घेतली. कोणी रे? मोहम्मद युनूस यांनी. बंगभवन या प्रेसिडेन्शियल पॅलेस येथे युनूस यांना बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रमुख पदाची शपथ दिली. युनूस यांना 2006 मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना आणि मायक्रो क्रेडिट आणि मायक्रो फायनान्सचे प्रणेते म्हणून नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गरिबातील गरिबांचे बंकर म्हणून युनूस यांना ओळखलं ते. कशाचे काय ओळखलं ते लक्षात ठेवा बाबा. बांगलादेशातील सरकार विरोधातील निदर्शने 2022 मध्ये सुरू झाली आणि ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यापर्यंत ती चालली.
बिमस्टेकची सनद लागू. बिमस्टेक काही एवढं महत्त्वाचं नाही. ठीक आहे, चला. बिमस्टेक काय रे? 6 जून 1997 स्थापन झाले. सदस्य 7 आहेत. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड. विचारू शकतात बिमस्टेकमध्ये कोण आहे वगैरे. 7 सदस्य राष्ट्रांचा समावेश असलेली ही एक प्रादेशिक संस्था आहे. सचिवालय ढाकाला आहे. वर्तमान महासचिव इंद्रमणी पांडे आहेत. शिखर परिषद 26 काय? बँकॉक, थायलंड, सप्टेंबर 2024 मध्ये झाली. 5वी कोलंबो, मार्च 2022 मध्ये. ओके. बिमस्टेक बिझनेस समिट कुठं पार पडली? नवी दिल्लीमध्ये पहिली पार पडली. ओके. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं निधन झाले. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री होसेन आमिर अब्दुल्लाहियान यांना एक घेऊन जाणारे हेलिकॉप्टर इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील उझी या गावामध्ये 19 मे 2024 रोजी कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये सर्वजण मृत्युमुखी पडले. मोंगला बंदर बघा, भारताने बांगलादेशातील मोंगला बंदरातील टर्मिनलचे ऑपरेशनल अधिकार यशस्वीरित्या प्राप्त केले आहेत. मोंगला हे बांगलादेशामधील दुसरे सर्वात मोठे बंदर आहे. इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेड या टर्मिनलचे व्यवस्थापक करेल. यामुळे भारताची प्रादेशिक उपस्थिती आणि सुरक्षा वाढेल. बघा आता, ओडिशातील भुवनेश्वर स्थित कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्हणजे किट अभिजात विद्यापीठाला जुलै 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेने विशेष सल्लागार दर्जा प्रदान केलाय. कुठल्या विद्यापीठाला दर्जा प्रदान केला असं विचारू शकतात. ओके, बाकी काही लक्षात नका ठेवू. जमात ए इस्लामी संघटनेवर बंदी. देशात माजलेल्या अराजकतावर बांगलादेश सरकारने 1 ऑक्टोबर 2024 रोजी जमात ए इस्लामी आणि त्याची विद्यार्थी शाखा असलेल्या इस्लामी छात्र शिबिर संघटनेवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. जमात ए इस्लामी कुठे आहे रे? ही बांगलादेशमध्ये आहे. मैत्री उद्यान. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जुलै 2024 रोजी पोर्ट लुईस येथील भारत मॉरिशस मैत्री उद्यानाचं उद्घाटन केलं. मैत्री उद्यान कुठे आहे विचारू शकतात. भारत मॉरिशस म्हणजे मॉरिशसमध्ये आहे. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा विजय झाला. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी हुजूर पक्षाची 14 वर्षाची सत्ता संपुष्टात आणली. मजूर पक्षाचे यशस्वी नेतृत्व करणारे 61 वर्षीय कियर स्टारमर यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारलेली आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट G7 शिखर परिषद 2024 50वी होती. ती अपुलिया इटली या ठिकाणी पार पडली. G7 शिखर परिषद 2023 मध्ये मात्र 49वी हिरोशिमा जी आहे जपान या ठिकाणी पार पडलेली आहे मे 2023 मध्ये. 51वी परिषद कॅनडा येथे होणार आहे. G7 ग्रुप ऑफ 7 फ्रान्स, जर्मनी, UK, अमेरिका, कॅनडा, जपान, इटली हे काय G7 मध्ये कोण कोण विचारू शकतात. ओके, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, UK आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, जपान आणि इटली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची संघटना आहे. 15 नोव्हेंबर 1975 रोजी ही G7 स्थापन झालेली आहे. नोव्हेंबर 1975 मध्ये पहिली परिषद पार पडली. निश्चित मुख्यालय या ठिकाणी पण नाही. 6 देशांनी मिळून स्थापन केली. नंतर 1976 मध्ये कॅनडा समाविष्ट झाला. लक्षात ठेवा. 1997 मध्ये रशियाच्या सभागानंतर G7 ऐवजी G8 म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत गिळकृत केल्यामुळे G8 पुन्हा G7 झालाय. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं विचारू शकतात. त्यांना बाहेर काढून टाकले. UNSC मध्ये 5 नवीन सदस्य. 2024 मध्ये पाकिस्तान, सोमालिया, डेन्मार्क, ग्रीस आणि पनामा यांची 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. कोणाकोणाची केली विचारू शकतात. ओके, पाकिस्तान आहे, सोमालिया, डेन्मार्क, ग्रीस आणि पनामा. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 1945 मध्ये सुरक्षा परिषदेची स्थापना झालेली आहे. श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळख विचारू शकतात रे आता हे. ओके, इथं महत्त्वाचं आहे. वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल द्वारे जम्मू काश्मीरमधील श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळख मिळाली असून अशी ओळख मिळवणारे ते 4थे भारतीय शहर ठरलेले आहे. यापूर्वी भारतातील जयपूर, मल्लपुरम, मैसूर या 3 भारतीय शहरांना वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळख मिळाली होती. तसेच 2021 मध्ये श्रीनगर शहराला हस्तकला आणि लोककलांसाठी युनेस्कोचा क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आले. हे विचारू शकतात बरं का श्रीनगरचं. भारत रशिया यांच्यातील रेलोस करार रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक ॲग्रीमेंट असे नाव देण्यात आलं आहे.
आलेला भारत रशिया म्युच्युअल लॉजिस्टिक करार आता अंतिम स्वरूपासाठी तयार आहे. ठीक आहे, काही एवढं महत्त्वाचं नाही. युक्रेनमध्ये शांतता परिषदेत भारताचा सहभाग. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पवन कपूर यांनी 15 व 16 जून 2024 रोजी स्वित्झर्लंडमधील बर्गस्टॉक येथे आयोजित युक्रेनमध्ये शांतता शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केले. विचारू शकतात कोण प्रतिनिधित्व केले वगैरे. 10वा ब्रिक्स संसदीय मंच 11 जुलै 2024 पासून रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित 10व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी काय केलेलं आहे? भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. कोणी केले विचारू शकतात बरं का हे. आणि बहुपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून जागतिक विकास आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी संसदीय भूमिकेचा शोध घेणे या मंचाचं खरे उद्दिष्ट आहे. बघा, याच्यामध्ये सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत असं नाही मित्रांनो. जे आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघतो यातले जिथं मी महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे आणि ते वाचा म्हणतोय तेच करा. बाकी गोष्टी तुम्हाला गटकला पण काही गोष्टी विचारू शकतात, म्हणून खरे इतरही गोष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं नाही की बाबा बऱ्याच ठिकाणी आपण जीएस टच पण या ठिकाणी दिलेला आहे, ज्याची गरज खूप कमी आहे, पण तरी पण आपण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून गट क असेल, गट ब असेल, पूर्व किंवा मुख्यला इतर ठिकाणी तुमचा फायदा व्हावा म्हणून याचा विचार करून हा लेक्चर घेतलेला आहे. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.